हाय हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलंच असेल ना, आज आपल्या रेसिपीमध्ये खूप अशी स्पेशल रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपला गॅसचा फ्लेम तर चालू झाला आहे. आता त्याच्यावरती ठेवलेला आहे मी कुकर आणि त्या कुकरमध्ये थोडंसं जे तेल आहे ना, तर तेल आपण थोडंसं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच थोडीशी काय केले, अर्धा-अर्धा चमचे तर मी घेतलेला आहे लसणाची पेस्ट आणि अर्धा चमचा ते मी घेतलेला आहे अ, आल्याची पेस्ट. लसूण आणि आलं मस्तपैकी तेलामध्ये परतल्याच्या नंतर मग मी इथे घेतलेला आहे 1 ते 1.5 चमचे धना पावडर, सॉरी 1 चमचा इथे मी छोटा 1 चमचा घेतलेला आहे हळद. आता ते चांगलं परतून झाल्याच्या नंतर जे आपलं अ, तुम्ही ओळखलंच आहे ना, आपली आज रेसिपी खूप मस्त होणार आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की जे आपलं मटण आहे ना, तर मटण मी काय केले चांगल्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर त्याचं पूर्ण पाणी म्हणजे साईडला काढून घेतल्याच्या नंतर आपण आलं लसण पेस्टमध्ये ॲड केले. आणि तुम्ही पाहिलं असेल, की ते पण जे मटण आहे ना, तर तेलामध्ये परतून घेतले. डायरेक्टली पाणी ॲड केलेलं नाहीये, की चांगल्या हळद मिठामध्ये ना मी काय सॉरी आधी हळदमध्ये मी काय केले, जी मटण आहे ना, ते चांगलं बॉईल करून घेतले. म्हणजे बॉईल म्हणजे थोडंसं मिक्स करून घेतले. नंतर थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ ॲड केले आणि नंतर पुन्हा परतल्याच्या नंतर आता इथे पाणी मी घेतलेलं आहे अर्धा तांब्या. तर तुम्हाला तर माहितीच आहे, की चिकन तर ठीक आहे आपण पाणी ॲड करू शकतो. पण हे असं असतं, की थोडंसं पाण्यामध्येही शिजून जातं, नाहीतर मग कुकरच्या शिट्ट्यातून बाहेर पाणी पडतं. मग त्यासाठी थोडं पाण्याची क्वांटिटी कमी ठेवायची. तुम्ही पाहिलं असेल, की आता आपण पाणी इथं टाकलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून इथं ते 4 ते 5 शिट्टी घेतलेली आहे. आणि 4 ते 5 सिटी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी काय केले, झाकण लावून पाहिले, की आपलं जे मटण आहे शिजले का नाही, तर ते चांगल्यापैकी शिजलं होतं. तर आता मला ठीक आहे, आता आपण घेऊया ह्याची भाजी बनवायला. तर तुम्ही म्हणता प्रत्येक वेळेस भाजी दाखवतीच आहे. पण प्रत्येक वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवली जाते बरं का. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आता आपण इथे घेणार आहोत मसाला. मसाल्यामध्ये काय-काय इन्ग्रीडियंट्स मी ॲड करते ते तुम्हाला दाखवते. आता कुकर साईडला ठेवले आणि त्याच गॅसवरती मी तवा ठेवलाय आणि त्याच्यामध्ये मी काय केले, खोबऱ्याचा तुकडा घेतलाय. आता भाजीची क्वांटिटी तुम्हाला कशी म्हणजे पातळ जशी हवी तशाच पद्धतीने तर मी मसाला घेतला. आपल्या भाजी जी आहे तर फार काही घट्ट बनवायची नाहीये. एकदम गावाकडच्या पद्धतीने आपल्याला भाजी बनवायची आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल खोबऱ्याचा तुकडा मी कट करून घेतला. थोडंसं तेल ॲड केले आणि लाल होईपर्यंत थोडंसं खोबरं मी तर भाजून घेतले. आता ते साईडला काढले. ह्याच्यासोबतच आहे ना 2 कांदे मी घेतले, त्याला चिरून घेतल्याच्या नंतर त्याच तेलामध्ये तेल परत ॲड केलेलं नाही. त्याच तेलामध्ये आपण जे आहे ना, तर कांदा पण चांगल्यापैकी परतून घेतलाय. आता हे मसाले जे आहेत, तर काय आहे खोबरं आहे, कांदा आहे आणि कोथिंबीर आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर जे हे मसाला आहेत, ते मी बारीक वाटून घेतलेत आणि आलं लसणाची पेस्ट ऑलरेडी आहे, तर मी काय ह्याच्यामध्ये ॲड केलेलं नाहीये. आणि हो, तर मी काय करते, हे एवढेच सामान घेते. बाकीचं काहीच घेत नाही. फुटाणे वगैरे मला आवडत नाही. तर त्यासाठी मी काय करते, हे एवढंच घेते आणि एवढ्याच म्हणजे मसाल्यामध्ये भाजी खूप छान बनते. नक्की ट्राय करा. आता तुम्ही पाहिलं असेल, की मटणाची भाजी, चिकनची भाजी म्हणल्याच्या नंतर तेल भरपूर हवंय. तर मी तरीसाठी बरं का, म्हणजे मटणाच्या सोबत ना तरी खूप इम्पोर्टंट असते. बऱ्याचदा खूप लोकांना आवडतं. तर मी काय करते, आमच्याकडे पण आवडते बरं का. त्यासाठी थोडंसं तेल जास्त घेतले आणि त्याच तेलामध्ये अर्धा टोमॅटो ते मी घेतलेला आहे. कारण भाजी आपली जेवढी क्वांटिटी आहे तेवढीच पाहिजे. कारण टोमॅटोचा फ्लेवर म्हणजे टेस्ट अशी येते, की आंबटपणा येतो. त्याच्यासाठी काय करायचं जास्त आवडत असेल तर तुम्ही पुन्हा म्हणजे पूर्ण एक घेऊ शकतात. इथं मी घेतलेला आहे अर्धा टोमॅटो बारीक चॉप करून घेतलाय. तेलामध्ये परतून घेतले आणि त्याच्यासोबत मसाले ॲड केलेत. आणि इथं मी मसाला ॲड केलाय. त्यात मसाला तुम्ही म्हणताल कोणता? आपण आधी जो मसाला भाजून वगैरे घेतलाय ना, खोबरं, कांदा आणि कोथिंबीर, तर त्या मसाला ॲड केलाय आणि त्याच्यासोबतच आहे ना, आपण थोडंसं आलं लसणाची पेस्ट पण ॲड केली. आता आपण ह्याचे बेसिक मसाले ज्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस जो वापरतो ना तेच. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की चिकन जे मसाला आहे, तर तिथं घेतलेला आहे 2 चमचे. मटण मसाला घेतलेला आहे 2 चमचे.
थोडेसे काश्मीरी लाल तिखट 1 चमचा घेतला कारण तर्रीसाठी आणि त्याच्यासोबतच ना होममेड मसाला अर्धा चमचा. तर तुम्ही आता पाहिलं असेल, की आता पण मसाला जे आहे ना, तर आपण काय करूया चांगल्यापैकी तेलामध्ये परतून घ्यायचे, की जेणेकरून आपली जी रेसिपी एकदम बेस्टची आणि बेस्ट होईल. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपला जे मसाला आहे ते थोडा-थोडा भाजायला सुरुवात झाली आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचे, कोथिंबीर जर तुम्हाला आवडत असेल, ज्यावेळेस उकळी येते त्यावेळेस पण तुम्ही ॲड करू शकता. पण माझी जी राय आहे ना, तर माझ्या पद्धतीने जर बनवलं तर तुमची रेसिपी खरंच खूप छान बनेल बरं का. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आता काय केलं ह्याच मसाल्यामध्ये मी कोथिंबीर जी आहे ना, तर बारीक चॉप करून घेतली म्हणजे कट करून घेतली त्याच्यासोबतच थोडी म्हणजे धुवून वगैरे घेतली आणि आता त्या मसाल्यामध्ये ॲड केली. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर खरंच तुमची जी भाजी आहे ना, कोणतीही भाजी असू द्या, खरंच खूप छान बनते. आता इथं तुम्ही पाहिलं असेल, की मसाला जे आहे ना, तर तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया, जे आपण मटण बॉईल करून घेतलेलं आहे ना, ते ह्याच्यामध्ये ॲड करूया. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आता आपण काय करायचं, हे जे आहे ना, तर एकसारखं मिश्रण तयार करायचे आणि पाणी लगेचच टाकायचं नाही. कारण क्वांटिटी कशी असते, की आपण ज्यावेळेस थोडंसं पाणी ॲड करू ना, त्यावेळेस कळतं, की आपल्याला कधी पाणी लागणार आहे आणि कशाप्रकारे आपल्याला भाजी बनवायची आहे. तर मी पाणी मला लागेल तसं